श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे दुसऱ्याची सून. आमच्या घरात सुना जॉब करत नाहीत. नमनच्या आईचा आवाज शांत होता, पण त्या शांततेत एक अंतिम निर्णय लपलेला होता. जसा न्यायालयात न्यायाधीशांचा हातोडा टेबलावर आपटतो, तसाच तो वाक्यांश रेवाच्या मनावर आपटला. ड्रॉइंग रूममध्ये क्षणभर शांतता पसरली. रेवाच्या आईने तिच्याकडे पाहिलं. वडील मान खाली घालून बसले आणि रेवा ती मात्र सरळ बसली होती. चेहऱ्यावर न घाबरलेपण न हट्ट, फक्त स्वाभिमान. मी दिवस रात्र मेहनत करून शिक्षण घेतलं, जॉब मिळवला आणि लग्न झालं म्हणून तो जॉब सोडायचा हे मला पटत नाही. रेवा शांतपणे म्हणाली, मी शिकले, स्वप्न पाहिली आहेत आणि ती पूर्ण करायची इच्छा आहे, लग्नानंतरही. नमनच्या आईच्या ओठांवर हलकसं हसू आलं. ते हसू प्रेमाचं नव्हतं. ते हसू होतं आम्ही तुला समजून घेणार नाही असं सांगणारं. स्वप्न चांगली असतात बाई, त्या म्हणाल्या, पण संसारात सून म्हणून येताना काही स्वप्न दाराबाहेर ठेवावी लागतात. रेवाला वाईट वाटलं, पण ती जास्त काही बोलली नाही. नमन कोपऱ्यात बसून हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात गोंधळ होता. रेवा त्याला आवडली होती. तिचं बोलणं, तिची स्पष्टता, तिच्या डोळ्यातली चमक. पण समोर बसलेली आई, तीच त्याची देवता होती. आई बरोबरच म्हणते, तो स्वतःला समजावत होता. घर, परंपरा, समाज, पण मनाच्या आत कुठेतरी आवाज ओरडत होता, रेवा चुकीची नाही. तो आवाज त्याने दाबला, कारण नमनला आईच्या विरोधात जाण्याची सवय नव्हती. नमन, तुला काही म्हणायचं आहे का? रेवाच्या वडिलांनी प्रश्न विचारला. सगळ्यांच्या नजरा नमनकडे वळल्या. नमन उठला. क्षणभर रेवाकडे पाहिलं. त्या नजरेत अपेक्षा होती, फार मोठी नाही, पण खरं सांगण्याची. माझ्या आईचा निर्णय आम्हाला मान्य आहे, तो म्हणाला. ते शब्द रेवाच्या कानात पडले, पण ते कानापर्यंत राहिले नाहीत. ते सरळ हृदयात घुसले. रेवाने नमनकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, दुःखही नव्हतं, फक्त एक ओळख होती. तूही इतरांसारखाच आहेस. ठीक आहे, रेवा म्हणाली. एकच शब्द, पण त्या शब्दात हजारो भाव दडलेले होते. मी माझ्या अटी बदलणार नाही आणि तुम्ही तुमचे विचार बदलणार नाहीत. मग हे नातं इथेच थांबवलेलं बरं. रेवाच्या आईला अश्रू अनावर झाले. वडील काही बोलू शकले नाहीत. नमनची आई उभी राहिली. आम्हाला अशी सून नको, जी उद्या जॉब करण्याच्या नादात आमचं घर सांभाळणार नाही, त्या म्हणाल्या. रेवा उभी राहिली. मी घर व्यवस्थित सांभाळेल काकू, ती म्हणाली. पण घर सांभाळण्यासाठी मी फक्त माझं अस्तित्व गमावणार नाही. रेवाचं बोलणं ऐकून नमनच्या घरचे रागात निघून गेले. त्या दिवशी संध्याकाळी नमन खूप शांत बसून होता. आई आनंदात होती. बरं झालं, सगळं आधीच बोलणं झालं. अशी मुलगी घरात आली असती तर घरात शांती राहिली नसती, ती म्हणाली. नमन काही बोलला नाही. त्याला आठवत होतं रेवाचं शांत उत्तर, तिची नजर, तिचा आत्मसन्मान. पण त्याने ते मनातच ठेवले. काही दिवसांनी शेखर रेवाच्या घरी आला. शेखर नमनचा मित्र, स्वभावाने साधा पण विचारांनी स्पष्ट. रेवा, मला तू आवडतेस, तो थेट म्हणाला. रेवा चकित झाली. पण तू नमनचा मित्र आहेस म्हणूनच आलोय, शेखर म्हणाला. नमनच्या मोबाईलमध्ये तुझा फोटो पाहिला होता. पहिल्या क्षणी तू मला आवडली होती. जेव्हा मला कळालं तुझं लग्न मोडलं कारण तू जॉब करायचा म्हणालीस, हे चुकीचं आहे. तुलाही असंच वाटतंय ना? रेवाने हसत त्याच्याकडे पाहिलं. ते हसू हलकं होतं, पण त्यात वेदनेची सावली होती. नाही रेवा, तू चुकीची नाहीस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्या आईवडिलांना भेटशील का? रेवाने होकार दिला. शेखरचे आईवडील
रेवाला भेटायला आले. आमच्या घरात सून जॉब करते, शेखरच्या आईने ठामपणे सांगितलं. आम्हाला सुनेच्या नोकरी करण्याने काही प्रॉब्लेम नाही. त्या एका वाक्याने रेवाच्या डोळ्यात पाणी आलं. पण घर, संसार, नातं हेही तितकंच महत्त्वाचं, त्या पुढे म्हणाल्या. रेवाने मान हलवली. समतोल. तिला तोच हवा होता. इकडे नमनचं लग्न ठरलं. कावेरी, आईच्या पसंतीची, घर सांभाळणारी, निमूट. नमनने होकार दिला, कारण त्याला आईच्या बोलण्याला नकार देण्याची सवयच नव्हती. रेवाचं लग्न शेखरसोबत झालं. ती त्याच्या घरी सून म्हणून नाही, मुलगी म्हणून आली. ती सकाळी ऑफिसला जायची, संध्याकाळी घरात हसत यायची. शेखरचं घर उजळून निघालं. एक दिवस नमनच्या आईने कुणाकडून तरी ऐकलं, शेखरची सून फारच हुशार आहे म्हणे. घरही बघते, नोकरीही करते, घरात खूप सुख आहे म्हणे. त्या शब्दांनी काहीतरी जळजळलं. तीच रेवा ना, कुणीतरी म्हटलं, जिला तुम्ही नकार दिला होता. नमनच्या आईने उत्तर दिलं नाही, पण मनात एक वाक्य घुमत राहिलं. जी आपली सून होऊ शकली नाही, ती दुसऱ्याच्या घरात सुख घेऊन गेली. रेवा मात्र शांत होती. ती तिचा संसार सुखाने करत होती. आणि कुठेतरी नमनच्या मनातही प्रश्न उभा राहू लागला होता, मी योग्य निर्णय घेतला का? लग्नानंतर पहिल्या सकाळी नमन जागा झाला तेव्हा खोलीत शांतता होती. ती शांतता नव्या संसाराची नव्हती. ती शांतता होती जिथं शब्द बोलायचे राहून गेलेले असतात. कावेरी बाजूला शांत झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलाही ताण नव्हता. जणू तिला जे हवं होतं ते तिला मिळालं होतं. नमन मात्र छताकडे पाहत होता. हेच का ते आयुष्य जे मला हवं होतं? तो प्रश्न मनात आला, पण लगेच त्याने स्वतःला झटकून टाकलं. आईने योग्यच पाहिलं असेल, तो स्वतःशीच पुटपुटला. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. कावेरी लवकर उठून स्वयंपाक करत होती. सून म्हणजे घरातली लक्ष्मी. नमनच्या आईचा आवाज ऐकू आला. सकाळी उठून देवपूजा, स्वयंपाक, घर हेच खरं सुख. कावेरी हसत होती. मला आवडतं सगळं, ती म्हणाली. घर सांभाळण्यात मला आनंद मिळतो. आईच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. नमन दारात उभा राहून ते दृश्य पाहत होता. सगळं परफेक्ट वाटत होतं, पण तरीही काहीतरी चुकत होतं. इकडे रेवाचा दिवस वेगळ्याच गतीने सुरू झाला. सकाळी 6ला अलाराम वाजला. रेवा उठली, आवरलं आणि शेखरसोबत चहा घेत बसली. आज प्रेझेंटेशन आहे, ती म्हणाली. ऑल द बेस्ट, शेखर हसत म्हणाला. संध्याकाळी आई तुझ्यासाठी खास जेवण करणार आहे. रेवाच्या डोळ्यात चमक आली. तुम्ही खरंच मला खूप समजून घेतात, ती म्हणाली. शेखरने काहीच उत्तर दिलं नाही, कारण त्याला माहीत होतं, समजून घेणं म्हणजे उपकार नसतात, ते नात्याचं मूळ असतं. काही दिवसातच फरक स्पष्ट दिसू लागला. नमन ऑफिसला जात होता, पण त्याचं मन कामात लागत नव्हतं. कावेरी घरात रमलेली होती, पण नमनसोबत तिचे संवाद मर्यादित होते. आज ऑफिस कसं होतं? ठीक. जेवण आवडलं? हो. हे संवाद नव्हते, हे फक्त औपचारिक प्रश्न उत्तरे होती. एक दिवस नमन ऑफिसमधून उशिरा घरी आला. कावेरी वाट पाहत होती. उशीर होणार आहे, फोन करून सांगितलं असतं तर बरं झालं असतं, ती म्हणाली. नमन चिडला. मला ऑफिसमध्ये कामं असतात, तुझ्यासारखं घरात बसून फोन उचलणं एवढंच काम नाही, तो तिखटपणे म्हणाला. कावेरी गप्प झाली. तिला उत्तर देता आलं असतं, पण तिला भांडण नको होतं. ती गप्प राहिली आणि तेच नमनला जास्त बोचलं. नमनच्या आईने हे सगळं पाहिलं. असं वागू नकोस, ती नमनला म्हणाली. बायको म्हणजे समजून घ्यायची असते. नमन हसला. आई, समजून घ्यायचं म्हणजे काय? ती माझ्याशी बोलतच नाही. आई गप्प झाली. इकडे रेवाच्या आयुष्यात समाधान होतं. ऑफिसमध्ये तिचं कौतुक होतं.
घरी तिचं स्वागत प्रेमाने होत होतं. एका संध्याकाळी शेखरची आई म्हणाली, रेवा, उद्या ऑफिसला जाऊ नकोस. आपण सगळे मिळून बाहेर फिरायला जाऊ. रेवाने क्षणभर विचार केला. माझं महत्त्वाचं काम आहे, ती म्हणाली. पण मी लवकर येईन. दुपारनंतर जाऊया. आई हसली. तुझं काम महत्त्वाचं आहे ते आधी. ते शब्द रेवाच्या मनात खोलवर रुजले. एकदा नमन आणि शेखर भेटले. कसा आहेस? शेखरने विचारलं. ठीक, नमन म्हणाला. रेवा कशी आहे? तो प्रश्न सहज होता, पण नमनच्या मनात खळबळ उडाली. मी का विचारला प्रश्न? नंतर त्यानेच उत्तर दिलं, छान असेल. शेखर काही बोलला नाही, पण त्याला सगळं कळत होतं. नमनच्या आईच्या मनात मात्र वेगळंच चालू होतं. शेजारीण म्हणाली, रेवा फारच बदलली आहे म्हणे. ऑफिस, घर सगळं सांभाळते. आईच्या मनात जळजळ झाली. सगळं दिसतं तसं नसतं, ती म्हणाली. पण मनात विचार आला, जर तीच सून असती तर? नमन आनंदात असता. तो विचार तिने झटकून टाकला. कावेरीला मात्र जाणवत होतं, नमन कुठेतरी दूर जातोय. मी काही चूक करते का? तिने एकदा विचारलं. नमन गप्प राहिला. तो काहीच सांगू शकला नाही, कारण त्याचं मन अजूनही उत्तर शोधत होतं. मी चुकीचा निर्णय घेतला का? एका रात्री नमनला स्वप्न पडलं. रेवा समोर उभी होती. तू मला निवडलं नाहीस, ती म्हणाली, पण माझी किंमत तुला दाखवेन. तो घाबरून उठला. शेजारी कावेरी झोपलेली होती. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदा त्याला अपराधी वाटलं. नमनच्या घरात आता शांतता नव्हती. ती शांतता जी लग्नानंतर असते ती नव्हतीच. इथे होती दबलेली चिडचिड, अपूर्ण संवाद आणि न बोललेली तक्रार. कावेरी सकाळी उठून घर आवरत होती. ती थकत होती, पण तक्रार करत नव्हती. नमन मात्र अधिकाधिक अबोल होत चालला होता. त्याच्या मनात सतत एकच नाव घोळत होतं, रेवा. तो स्वतःलाच रागावत होता. ती आता माझी बायको नाही, मग का तिचा विचार? आईला हे सगळं जाणवत होतं. नमनच्या डोळ्यातील हरवलेली झोप, त्याचा सतत चिडचिडलेला स्वभाव, कावेरीकडे न बघण्याची सवय. आई अनुभवी होती. तिला कारण कळत होतं आणि ते कारण तिला असह्य वाटत होतं. तीच रेवा, ती मनात म्हणाली, घरात नोकरी करणारी, बाहेरची हवा आणणारी. त्या दिवशी पहिल्यांदा आईच्या मनात जळण पेटली. एका दुपारी शेजारीण घरी आल्या. काय सांगू बाई, त्या म्हणाल्या. शेखरच्या घरात फार सुख आहे म्हणे. रेवा ऑफिसला जाते तरी घर नीट सांभाळते. आईच्या हातातली वाटी थरथरली. बाहेरचं सुख असतं ते, ती म्हणाली, घरातलं नाही. पण मनात आवाज उठला, जर तीच माझी सून असती तर? तो विचार तिने लगेच दाबला आणि त्या क्षणी तिने ठरवलं, हे सुख टिकू द्यायचं नाही. पहिलं विष शेखरच्या कानात टाकायचं ठरलं. आईने एका नातलगाला फोन केला. रेवा फार ऑफिसमध्ये रमली आहे म्हणे, ती म्हणाली. घराकडे लक्ष आहे का नाही कोण जाणे. तो नातलग शेखरच्या आईपर्यंत पोहोचला. पण शेखरची आई हसली. ती रमते कारण तिला घरात प्रेम मिळतं, ती म्हणाली. आम्ही तिला बांधून ठेवलं नाही. आईचा पहिला डाव फसला. दुसरा डाव थेट रेवावर. एका कार्यक्रमात सगळे एकत्र आले. रेवा साडीमध्ये साधी पण तेजस्वी दिसत होती. कावेरी तिच्याकडे पाहत होती. तिला रेवाबद्दल समजलं होतं की नमन तिला पाहायला गेला होता आणि रेवा त्याला आवडली होती. ती रेवासोबत तुलना करत नव्हती, तर समजून घेत होती. नमनची आई मात्र रेवावर जळत होती. ऑफिस, घर सगळं कसं जमतं तुला, ती टोमण्यात म्हणाली. रेवा हसली. मन लावून केलं तर सगळं जमतं काकू, ती शांतपणे म्हणाली. तो शांत आवाज आईला जास्तच खुपला. त्या रात्री नमनला आई म्हणाली, तुला माहीत आहे का ती किती बदललेली आहे? नमन गप्प राहिला. शेखरला बांधून ठेवते, आई पुढे म्हणाली. तो आवाज नमनच्या मनात खोलवर उतरला.
त्याच्या आतली असुरक्षितता जागी झाली. पण रेवाने हे सगळं ओळखलं होतं. ती शेखरशी बोलली. लोक काहीही बोलतील, ती म्हणाली, पण आपण एकमेकांवर विश्वास ठेवायचा. शेखरने तिचा हात हातात घेतला. माझा विश्वास तुझ्यावर आहे, तो ठामपणे म्हणाला. रेवाच्या डोळ्यात पाणी आलं. कावेरी मात्र वेगळ्याच संघर्षात होती. आई तिच्याशी रेवाची तुलना करू लागली होती. ती कशी सगळं करते? तू जरा जास्त समजूतदार असायला हवीस. कावेरी गोंधळली. मी कमी आहे का? तिने मनात विचार केला. नमन मात्र तिला समजून घेण्याऐवजी आणखीन दूर जात होता. एक दिवस नमन आणि रेवाची समोरासमोर भेट झाली. ते दोघे एकटे होते. तू खुश आहेस? नमनने विचारलं. हो, रेवाने उत्तर दिलं. त्या एका शब्दात समाधान होतं. नमनला ते सहन झालं नाही. आईला कळलं, रेवाने अजूनही घरात जागा धरलेली आहे. मनातली जागा. तिने शेवटचा डाव टाकायचं ठरवलं. तिला खरा रंग दाखवायचा, ती स्वतःशी म्हणाली. पण रेवाने ठरवलं होतं, ती शांत राहील पण कमजोर नाही. माझ्या घरात गैरसमज नाही, ती म्हणाली. इथे संवाद आहे. घरात त्या दिवशी वेगळाच ताण होता. नमन सकाळपासून अस्वस्थ होता. कावेरी गप्प होती, नेहमीपेक्षा जास्त. आई मात्र काहीतरी ठरवूनच बसली होती. आज सगळे येणार आहेत, आई म्हणाली. शेखर, रेवा, सगळे. नमनने मान वर केली. कशासाठी? सत्य सांगण्यासाठी, आई थंडपणे म्हणाली. तो शब्द ऐकून नमनच्या छातीत धडधड वाढली. दुपारी शेखर आणि रेवा आले. रेवाच्या चेहऱ्यावर शांतता होती. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त आत्मविश्वास. कावेरीने रेवाकडे पाहिलं. त्या नजरेत स्पर्धा नव्हती, त्या नजरेत होती एक स्त्री दुसऱ्या स्त्रीकडून उत्तर शोधते. आईने थेट सुरुवात केली. रेवा, ती म्हणाली, तुझ्यामुळे आमच्या घरात शांतता उरलेली नाही. नमन हादरला. कावेरीने घट्ट श्वास घेतला. रेवा मात्र शांत उभी राहिली. कसं? तिने सौम्यपणे विचारलं. तू नमनला आमच्यापासून दूर नेतेस, आई पुढे म्हणाली. नमन अजूनही तुझाच विचार करतो. ते शब्द खोलीत घुमले. नमन खाली पाहत राहिला. कावेरीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, नमन बोलणार इतक्यात रेवाने हात वर केला. 1 मिनिट, ती ठामपणे म्हणाली. तो आवाज ओरडत नव्हता, पण तो थांबवणारा होता. मी कुणालाही कुणापासून दूर नेलेलं नाही. रेवाने शांतपणे सुरुवात केली. मी माझं आयुष्य निवडलं, जसं कावेरीने तिचं निवडलं आणि नमनने त्याचं. आई काही बोलणार इतक्यात आज मी सून म्हणून नाही, रेवा पुढे म्हणाली, तर एक स्त्री म्हणून बोलते. खोलीत शांतता पसरली. मला नकार मिळाला कारण मी नोकरी करायची म्हणाले, रेवा म्हणाली. तो नकार मी मान्य केला. तिने नमनकडे पाहिलं. मी कुणालाही जबरदस्ती केली नाही. मी रडत बसले नाही. मी स्वतःसाठी उभी राहिले. नमनच्या डोळ्यात अपराधपणाची छाया पसरली. शेखर माझ्यावर विश्वास ठेवतो, रेवा म्हणाली, कारण मी त्याच्याशी सत्य बोलते, घरातही बाहेरही. ती आईकडे वळली. तुम्ही ज्या भीतीने मला नाकारलं, त्याच भीतीत आज तुम्ही जगताय. तो वाक्य आईच्या मनावर घाव घालून गेलं. कावेरी पुढे आली. मी कमी आहे का? तिने पहिल्यांदा प्रश्न केला. आई गप्प. नमन थरथरला. मी घर सांभाळते, कावेरी म्हणाली, पण मला प्रेम हवं आहे, तुलना नको. रेवाने तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत साथ होती. आई, नमन शेवटी बोलला. मी चुकीचा होतो. तो आवाज तुटलेला होता. मी माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतला नाही आणि आज त्याची किंमत कावेरी भरतीये. आईच्या डोळ्यात पाणी आलं. माझं चुकलं. मी माझ्या मुलाला समजून घेतलं नाही. स्वतःची मर्जी त्याच्यावर थोपली. रेवा हसली. ते हसू सौम्य होतं. म्हणूनच फरक पडला, ती म्हणाली. रेवा पुढे म्हणाली, मी इथे वाद घालायला आले नाही. मी नातं वाचवायला आले आहे. तिने कावेरीचा हात हातात घेतला. ही तुमची सून आहे.
तिला मान द्या. कावेरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आई शांत बसली होती. तिच्या मनात मागचं सगळं चित्र फिरत होतं. रेवाचा नकार, तिचं सुख आणि आजची ठाम उभी असलेली स्त्री. मी चुकले, ती हळूच म्हणाली. ते शब्द तिच्यासाठी सर्वात अवघड होते. रेवा उठली. मी तुमची सून नाही, ती म्हणाली. पण आजपासून माझ्यामुळे तुमच्या घरात गैरसमज नकोत. मी शेखरसोबत आनंदात आहे. तो माझ्यावर प्रेम करतो. त्याचे आईवडील माझे आईवडील आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्या आयुष्यात कोणीही नाहीत. नमन, तुझी जीवनसाथी आता कावेरी आहे. तिच्यावर प्रेम कर. तिच्यासोबत बोल, गप्पा मार, तिला समजून घे. त्यानंतर तीही तुला जसं हवं तशी वागेल. नमनने कावेरीची माफी मागितली. रेवा शेखरसोबत निघाली. दार बंद झालं. घरात नवी शांतता होती. ती तडपलेली नव्हती, ती स्वीकारलेली होती. नमन कावेरीकडे वळला. मला वेळ लागेल, तो म्हणाला, पण मी प्रयत्न करेन. कावेरीने मान हलवली. इकडे शेखरच्या घरात रेवा पोहोचली. तू खूप धाडसी आहेस, शेखर म्हणाला. रेवा हसली. मी फक्त स्वतःला कमी पडू दिलं नाही. त्या रात्री आई एकटी बसली होती. तिला कळलं होतं, ज्या मुलीला मी नाकारलं तिनेच मला शिकवलं नातं जपायचं कसं. दुसऱ्याची सून ही कथा आहे त्या स्त्रीची, जिचा नकार तिची कमजोरी ठरला नाही आणि स्वीकार तिची ताकद ठरली. संदेश: सून जॉब करते का नाही यापेक्षा महत्त्वाचं आहे ती घरात माणूस म्हणून स्वीकारली जाते का. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.